मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर या अगोदर झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच समाधान आपण यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. सुपर 11 संघाचा समाधान संघनायक ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. अंबर चायनीज करून पीएस स्पोर्ट्स षटकार मारला 200 रुपयाचा पारितोषिक. तर नक्कीच अंबर चायनीज यांच्याकडनं मात्र पीएस स्पोर्ट्स संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर षटकार लगावला तर त्यासाठी मात्र तब्बल 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होत नाहीये. तर इझन वॉरियर्स संघाच्या खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण इझन वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच समाधान या ठिकाणी नक्कीच आलेत आणि त्यांना मात्र सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं. तर मी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक दिग्गज व्यक्तिमत्व, एक सफल संघनायक, कळंबोली क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होईल त्या त्या वेळेला मात्र विजय शेठ खानावकर यांचा उल्लेख होईल, त्या त्या वेळेला मात्र रॉयल स्पोर्ट्सचा उल्लेख होईल. आणि एका दिग्गज व्यक्तिमत्वाकडनं, एका दिग्गज खेळाडूकडनं दुसऱ्या खेळाडूची मात्र या ठिकाणी नक्कीच सराहना केली जाते. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं इथे मात्र समाधान या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन समाधान, ऑल द बेस्ट फॉर द रेस्ट ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच सुपर 11 संघाने मात्र सामना जिंकून या स्पर्धेतील आपलं आव्हान मात्र कायम ठेवलंय. परंतु जाऊयात मैदानाच्या दिशेने. लढत सुरू आहे इझान वॉरियर्स बनाम मायरा 11. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. इझान वॉरियर्स संघ त्याने नाणेफेकीचा बॅटिंग कोणाची आहे? इझानची. पण इझान संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला होता अर्थातच मायरा 11 संघानं. आणि जसा नाणेफेकीचा कौल जिंकलाय मायरा 11 संघानं मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मग गोलंदाजी ही भक्कम बाजू मानली जाते मायरा 11 संघाचा. या स्पर्धेतला प्रवास जर आपण पाहिला तर पहिला सामना त्यांनी जिंकला होता. एक ताकदवर संघ अर्थातच पीएस स्पोर्ट्स संघाला नमवत असताना मात्र 30 धावा 5 षटकांमध्ये डिफेंड केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची मोलाची भूमिका होती ती गोलंदाज केतनची. जो केतन या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीमध्ये क्रमांक 1चा खेळाडू नक्कीच आहे, ज्याच्या नावावरती 5 विकेट्स आहेत. त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर संतोष गोस्वामी एक धाव देत असताना 5 फलंदाज बाद ही त्याची 4 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी आहे. आणि त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये राहुल हा खेळाडू आहे, ज्याच्या डोक्यावरती आपण नक्कीच ऑरेंज कॅप पाहणार आहोत आणि चेतनच्या डोक्यावरती आपण पर्पल कॅप ही नक्कीच पाहणार आहोत. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, बचावात्मक पवित्र पाहायला मिळाला. सिंगल मध्ये मात्र धावसंख्या कन्वर्ट केली जाते. सिंगलनं संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा येत आहेत. षटक क्रमांक 1 सुरू असताना बिनबाद 3 धावा धावफलकावर. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आहे. धनंजय हिलाल, आपल्या विकेटची महत्व ओळखणं गरजेचं आहे. काल जर आपण पाहिलं तर धनंजय हिलालनं मात्र थोडासा नाराज केला होता. जरूर त्याचा संघानं तो सामना जिंकला, परंतु धनंजय हिलालकडनं ज्या ज्या वेळेला धनंजय हिलाल मैदानावरती असेल त्या त्या वेळेला मात्र त्याच्याकडनं अपेक्षा जरूर केली जाईल. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहिलं तर तब्बल 16 मॅन ऑफ द मॅच आणि 6 पेक्षाही जास्त मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला इझान वॉरियर या संघाकडून. अर्थातच इझान वॉरियर संघाचा विचार केला तर पहिल्या पर्वाचा विजेता संघ आहे. डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला खेळ करत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती दडपण आहे. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू, लेफ्ट ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू मात्र येतं. 1 बाउन्स 8 टू द फेन्स. 4 धावा चौकार. तर नक्कीच या ठिकाणी आपण कॅप हँड ओव्हर करणार आहोत, कारण एका गड्याचा डिफरन्स आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलंदाज धनंजय हिलाल यावेळेस मात्र आक्रमकता मैदानावरती दाखवतोय. पण संयम आणि आक्रमकता याचा जर योग्य समतोल या मैदानावरती साधला गेला, कारण या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये 16 पेक्षा जास्त मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर तब्बल 6 पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीज पटकावणारा खेळाडू आहे. आणि या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये बहुधा एक 2 व्हीलर बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. म्हणजे इतका जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयशी ठरला होता धनंजय हिलाल, परंतु आता मात्र आपल्या फलंदाजीचा दमखम या मैदानावरती दाखवला जाणार का? 1 चौकार धनंजयच्या बॅटमधनं आलाय. षटक क्रमांक 1 या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर
8 धावा धावफलकावरती, परंतु बिनबाद 8 ही जमेची बाजू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आणि आता मात्र गोलंदाजच्या बोगद्यावरती आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये क्रमांक 1 वर असणारा गोलंदाज अर्थातच केतन पर्पल कॅप होल्डर. कारण या खालोखाल आपण पाहिलं तर संतोष गोस्वामी हा एक दुसरा गोलंदाज आहे ज्याच्या नावावरती 4 विकेट्स आहेत. 5 विकेट्स सह पहिल्या क्रमांकावरती नक्कीच आपल्याला केतन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. काय कमालीचा स्पेल होता. 1 षटक 1 धाव आणि तब्बल 5 फलंदाज बाद ही कामगिरी या गोलंदाजानं मात्र पहिल्या सामन्यामध्ये केली होती. 30 मिनिटं स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे खेळाडूंना की 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही मित्रांनो. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता, विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत ही जरूर घेतली जाईल. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वर जर हा चेंडू असेल तर नक्कीच हा चेंडू नो बॉल असणार आहे. पंचांचा कोणताही इशारा आलेला नाहीये, त्यामुळे इथून मात्र ओव्हर वेस्ट हाईटचा रिव्ह्यू इथे मात्र नक्कीच घेतला गेलाय. पण धनंजय हिलाल कॉन्फिडंट आहे की हा चेंडू कमरेच्या उंचीच्या वर आहे. स्क्वेअर लेग पंचांचा कोणताही इशारा नाहीये, परंतु इथून मात्र तिसऱ्या पंचांची मदत ही जरूर घेतली जाईल. यस, नक्कीच या ठिकाणी चेक केला जातोय. तर तिसरे पंच या ठिकाणी पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहिला जाईल. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे फलंदाज या ठिकाणी गमावावा लागेल. बिग विकेट यावेळेस मैदानाच्या बाहेर. धनंजय हिलाल पाक कौतुक केलं होतं, पण या खेळाडूचा एक चौकार देखील या फलंदाजच्या बॅटमधनं आला होता, परंतु संयम मैदानावरती राखू शकला नाहीये. विकेट, आपली महत्वपूर्ण विकेट इथे मात्र गमावली गेली आहे. आणि इजार वॉरियर संघ जो डिफेंडिंग चॅम्पियन आहे अर्थातच आदिल खान साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. एकंदर जर पाहिलं तर गतवर्षीचा म्हणजे पहिल्या पर्वाचा येस 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 तर नक्कीच या ठिकाणी पहा पंचांचा इशारा आलाय की एक खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू विदिन 15 सेकंड 15 सेकंदाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला 3 धावांची पॅनल्टी देखील दिली जाऊ शकते. पंचाने मात्र ही नियमावली आपल्याला सांगितली आहे, कारण आज वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आज थोडंसं बिझी शेड्यूल आहे. एकूण 8 रेग्युलर सामने आणि कालचा एक बॅलन्स सामना, असे 9 सामने आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळ खूप महत्वाचा आहे. गोलंदाज यावेळेला चेतन लोअर फुलटॉसचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, सिंगल मात्र या ठिकाणी येते आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत आहेत. धावफलकावरती धावा येत आहेत, 1 गडी बाद 9 धावा. बिग विकेट अर्थातच धनंजय हिलाल मैदानाच्या बाहेर गेलाय. थोडंसं मानसिक दडपण इजान वॉरियर संघावरती जरूर असेल, डिफेंडिंग चॅम्पियन आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एक सामना खेळला इजान वॉरियर संघानं कालच्या दिवसभरामध्ये आणि तो सामना मात्र जिंकलाय, परंतु हा सामना जिंकून एका भक्कम स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता ऑनसाइड रिझन मध्ये, हा चेंडू ट्रॅव्हल करतोय, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकतोय. पण एकेरीमध्ये सिंगल्स मध्ये इथे मात्र दोनही फलंदाज डील करतायत, ओळखलंय. इथे मात्र विकेट देणं गरजेचं नाहीये, कारण विकेट जर गमावला तर संघावरती दडपण हे येऊ शकतं. चेतन हा सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीमध्ये असणारा क्रमांक 1 चा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला जास्त धोका पत्करायचा नाहीये, संयमानं खेळ मैदानावरती करायचा आहे. दुपारचं सत्र या ठिकाणी सुरू आहे. इथे मात्र पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन ओव्हर कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी एज ऑफ द सर्कल आहेत, संधी उपलब्ध झाली एका धावेची आणि या एका धावेनं संघ मात्र पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्यात 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील चेंडू झाले तब्बल 4 चेंडू. इथून किमान एखाद मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न हा जरूर केला जाऊ शकतो, क्षमता आहे. यावेळेस फलंदाजीचा जर विचार केला तर फलंदाजी अतिशय खोलवर आहे, परंतु गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातार यॉर्कर लेनचे चेंडू फेकणं ही ओळख आहे गोलंदाज केतनची. काल मात्र प्रभावित करून सोडणारी गोलंदाजी केतनच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि आज देखील त्याच प्रकारची आग ओकणारी गोलंदाजी या दुपारच्या सत्रामध्ये
मात्र रखरख दौऱ्यात सुरू असलेल्या या सामन्यामध्ये गोलंदाज केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेला मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाजासाठी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. आणखीन एक यश इथे मात्र मिळत आहे. विकेट नंबर 6 चेतनच्या खात्यामध्ये जमा होते, तर दुसरा फलंदाज गमावलाय तो इजान वॉरियर्स संघानं. 2 गडी बाद धावफलकावरती धावा मात्र मर्यादित आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बरेचसे मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती पाहायला मिळाले आणि आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला गेला त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मात्र पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. एकूण धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 धावा दोनही आघाडीचे फलंदाज अर्थातच रोहित आणि धनंजय हे तंबूच्या आश्रयाला आलेत. अभिजित इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज यावेळेस मात्र सिद्धार्थ इनेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये. या 2 फलंदाजांना एक भागीदारी रचणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. अजूनही या सत्रातील 3 षटकांचा खेळ येणं तब्बल 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा ह्या उभारण्याचा मानस या दोनही फलंदाजांचा असेल. गोलंदाजी ही जमेची बाजू मानली जाते. मायरा 11 संघाचा जर आपण विचार केला तर धारदार गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. यावेळेला गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तर जफर या ठिकाणी गोलंदाज आदित्य आहे, माफ करा. वैयक्तिक गुणातील पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज आदित्य मात्र गोलंदाज आदित्य एक नवोदित गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजाच्या खांद्यावरती मात्र खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी लिलया पेलवत असताना हा गोलंदाज यावेळेस मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पण युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या ICPLच्या आयोजनकर्त्यांनी केलाय. जास्तीत जास्त युवा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि एकीकडे अनुभव आहे तर दुसरीकडे मात्र युवा खेळाडूंचा दमखम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आयोजकांनी उपलब्ध करून दिले. यावेळेला डाव्या एसटीवरती पिच होणारा चेंडू होता. थोडासा बचावात्मक पवित्र जरूर पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना आपापला एंड बदललाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित झाले आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आल्यात 2 गडी बाद 16 धावा. एका बाजूने थोडंसं आक्रमण होणं गरजेचं आहे. अपेक्षा आहे अभिजित या खेळाडूची जो नक्कीच या संघामध्ये ॲज अ आयकॉन हा खेळाडू मात्र या संघामध्ये समाविष्ट केला गेलाय आणि या खेळाडूची जबाबदारी ही मैदानावरती जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. परंतु इथे बिगेट करण्याचा प्रयत्न बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज अभिजितला मात्र परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो फलंदाजी करणाऱ्या इजान वॉरियर्स संघानं. 3 गडी बाद धावफलकावरती धावा मात्र आल्यात त्या फक्त आणि फक्त षटक क्रमांक 3 सुरू असताना 16 धावा धावफलकावर 15 धावा आहेत. तर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात आणि नवीन फलंदाज यावेळेस मात्र सूरज भोईर स्ट्रायकिंग एंडला असतील. सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज सिद्धार्थ अर्थातच पप्प्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. या दोनही फलंदाजांना संयमानं खेळ या मैदानावरती करावा लागेल. परंतु संयम दाखवत असताना खराब चेंडूंवरती मोठे प्रहार देखील येणं तितकंच गरजेचं आहे. क्षमता आहे दोनही फलंदाजांमध्ये परंतु ती क्षमता या मैदानावरती सिद्ध केली जाणार का? संघर्ष जरूर पाहायला मिळतोय मैदानावर. यावेळेस मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधलं क्षेत्र निवडलंय. सेफ झोन ज्याला म्हटलं जातं. इथून मात्र पण निर्णयाची वाट आपल्याला नक्कीच पाहावी लागेल कारण सीमारेषे लगत हा चेंडू अडवला गेला. त्या ठिकाणी काही दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत. सो इट्स सेफ आहे. बाउंड्री लाईनला कोणत्याही प्रकारे टच केलेला नाहीये आपण.
पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी निश्चितच होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते. सांगता षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होते समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आकाश, धावफलकावरती धावांचा विचार केला तर आघाडीचे 3 फलंदाज गमावताना एकूण धावा धावफलकावरती मात्र आल्यात त्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 गोलंदाज आतापर्यंत वापरले गेले, 3 विकल्प आतापर्यंत वापरले गेले. फैजान ज्यानं पहिलं षटक हाताळलं P1चं, पण 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो. थोडीशी रणनीती बनवण्याची संधी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी, कारण रखरखत ऊन आहे आणि या उन्हामध्ये पाण्याची मागणी मात्र खेळाडू सातत्यानं करतात. मित्रांनो, खेळाडूंना नक्कीच या ठिकाणी सांगितलं जाईल की जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. डिहायड्रेशनमुळे कदाचित तुम्हाला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे पाणी घेत असताना आपण बसून व्यवस्थितपणे ठीक आहे ना, मग थोडं थोडं तरी इथे व्यवस्थित एकदम येडा होईल आम्ही पण इथं. तर एकूण धावसंख्या आहेत धावफलकावरती 18. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती आल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. परंतु इथून मात्र 2 फलंदाज अर्थातच सूरज भोईर मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समवेत सिद्धार्थ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. 2 युवा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. या वर्षीचा क्रिकेट हंगाम जर पाहिला तर राहुल सूरज भोईरनं मात्र प्रभावित केलंय खऱ्या अर्थानं. राहुल भोईर आणि सूरज भोईर ही जोडी आपण सातत्यानं पाहतो आणि काल जर आपण पाहिलं तर ऋतिक भोईरनं देखील काल कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला. म्हणजेच ही जी भोईर बंधूंची जोडी यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सूरजवरती जबाबदारी असणार आहे. क्षमता आहे, गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये आणि ती क्षमता, ती गुणवत्ता मात्र या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली जाणार का? आणि इथे मात्र फलंदाज सूरजना बॅटचा फेस ओपन केला आणि काय कमालीचा टायमिंग यावेळेला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेखा पार. गोलंदाजाचं स्वागत मात्र केलंय षटकारानं. तर फैजान या गोलंदाजावरती इथे मात्र हल्लाबोल केला जातोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. ज्या ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल त्या वेळेला मात्र नवीन चेंडू आपल्याला दिला जाईल आणि ही चेंडूची मागणी या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विनंती करतो स्वयंसेवक जर त्या ठिकाणी असतील तर आपण चेंडू परत मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अंबर चायनीज यांच्याकडनं मात्र इजान वॉरियर संघाच्या प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार या ठिकाणी फलंदाज सूरजच्या बॅटमधनं जरूर आलाय आणि इथून मात्र आणखीन असे कमीत कमी 4 बिग जर सूरजच्या बॅटमधनं आले उर्वरित 12 चेंडूंमध्ये तर मात्र संघ कुठेतरी एका सन्मानजनक स्थितीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. अंबर चायनीज यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कोणत्याही खेळाडूनं इजान वॉरियर संघाच्या जर षटकार लगावले तर प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. तेज तर्राज गोलंदाजी. इजान जो ओळखला जातो वेगवान गोलंदाजीसाठी, पहिला चेंडू थोडंसं पेस व्हेरिएशन केलं होतं, फ्लाईट दिलं होतं, चेंडूला निमंत्रित केलं होतं फलंदाजाला आणि हे निमंत्रण स्वीकारत असताना राहुलनं मात्र आसमान दाखवलं गोलंदाज इजानला. परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमालीचा कमबॅक पाहायला मिळालाय. वेग, जी ओळख आहे इजान या गोलंदाजाची, त्या वेगानं भन्नाट वेगानं मात्र चेंडू फेकला. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा ठेवला आणि तिथून मात्र बचावात्मक पावित्रा आपल्याला पाहायला मिळाला. तर फलंदाज सूरजचा सिंगल आली आहे षटकारानंतर. त्या पुढचा चेंडू लोवर फुलटॉसचा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्र निवडलाय. लॉंगेस्ट रिझनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतोय. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. या एकेरी धावेनं संघाची एकूण धावा संख्या धाव फलकावर 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. सूरज अपेक्षा असतील. इजान वॉरियर डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे, गत वर्षीचा विजेता संघ ICPL ट्रॉफीचा. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल, सेकंड अटेम्प्ट केली जाणार का? इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत.
तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त सिंगल एकेरी स्वरूपाची धावपा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर उर्वरित 3 चेंडूवरती मात्र केवळ 3 एकेरी स्वरूपाच्या धावा, म्हणजे 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकातील. एकूण धावा खर्च केल्यात गोलंदाजानं 9, परंतु अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंड वरती असेल फलंदाज सिद्धार्थ. सिद्धार्थच्या बॅटमधनं एकाच षटकार एकाच चौकार आपल्याला पाहायला मिळणार का? यावेळेला मात्र सरळ बॅटला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात, मात्र केवळ दर्शक बनून, आणि फलंदाजच्या बॅटमधनं इथून मात्र कलात्मक फटका. चेंडू सीमा रेखा पार, षटकार. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. सरळ बॅटनं फटकेबाजी केल्यानंतर जे सुंदर दृश्य मैदानावरती तयार होतं अगदी त्याच प्रकारचा. तर अंबर चायनीज कडनं मात्र खऱ्या अर्थानं कौतुक करायला लागेल अंबर चायनीज फजलूबाई यांचं देखील, कारण प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही कौतुकाची थाप आहे खेळाडूंची. आणि खऱ्या अर्थानं फजलू हे देखील स्वतः एक क्रिकेटर आहेत, स्वतः एक खेळाडू आहेत. काही वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेमध्ये नक्कीच नाही आहेत. आणि त्याहीपेक्षा मोठं जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स चे कोच आहेत सेंट जोसेफ हायस्कूल कळंबोलीला. तर खऱ्या अर्थानं इतकं मोठं दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतोय. काल त्यांच्याशी थोडंसं आमची चर्चा वार्तालाप जरूर झाला आणि त्यांनी मात्र खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या. त्या गोष्टी आपण नक्कीच या ठिकाणी शेअर करणार आहोत. परंतु सिंगल यावेळेला मात्र धावफलकावरती अंकित केली जाते आणि या धावेच्या बरोबरीनं संघ पुढे सरसवलाय. कुठेतरी अडचणीमध्ये असणारा पहिल्या 3 षटकात अवघ्या 18 धावा धावफलकावरती जमा करणारा इजान वॉरियर संघ मात्र पुन्हा एकदा मुसंडी मारतो या सामन्यामध्ये. आणि 4थ्या षटकात मात्र तब्बल धावा कुठल्या जात आहेत. 2 षटकाराच्या मदतीने एकूण धावा मात्र या ठिकाणी आल्या धावफलकावरती 34, 34 धावा. 16 धावांचं हे महागडं षटक ठरलंय. आणि या अंतिम षटकामध्ये देखील 15+ किंवा 20 धावांचं जर एखादं षटक आलं तर मी म्हणेन की इजान वॉरियर बाउन्स बॅक करू शकतो या सामन्यामध्ये. ती क्षमता आहे. पण राहुलनं आपली उपयुक्तता या मैदानावरती सिद्ध केली आहे. सूरजनं आपली उपयुक्तता या मैदानावर सिद्ध केली आहे आणि तीच उपयुक्तता सिद्धार्थनं देखील या मैदानावरती सिद्ध केली आहे. पण नावारूपाला साजेसा खेळ या दोनही खेळाडूंना या मैदानावरती साकारलाय. इथून मात्र गोलंदाज जफर. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हाफ ट्रॅकर ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार. सिंगल मात्र इथं मिळते. पण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. जफर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ज्या जफरनं फैजाननं 2 षटकं पूर्ण केलेत आणि इथे मात्र जफरला अंतिम षटक फेकण्याची संधी मिळाली आहे. स्ट्रायकिंग एंडला सूरज. पाक कमालीची फलंदाजी नक्कीच या फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. आणि ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या त्या वेळेला मात्र एक आशेचं किरण म्हणून सूरजकडे जरूर पाहिलं जातं. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू स्ट्रेच केले स्वतःला आणि काय कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय मिड विकेट. काव कॉर्नर चेंडू क्यावरून हाय अँड हँडसम षटकार. या ठिकाणी एटीएम मात्र खुला केलाय आमचे फजलूबाई यांनी. अंबर चायनीज यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 3 षटकार आलेत आणि 600 रुपयाचे पारितोषिक मात्र या ठिकाणी आतापर्यंत दिले गेलेत. तर नक्कीच कालपासून ते आजपर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 7,500 रुपयांची पारितोषिक खेळाडूंनी पटकावली या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकारांची विकेट हॅट्रिकसाठी चौकार हॅट्रिकसाठी हे पारितोषिक आपण या ठिकाणी पाहिले. पडतो इथे मात्र फटका फसलाय. बॅटीचा लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र परतावा लागेल. कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज जफरचा. षटकार जरूर या अगोदरच्या चेंडूवरती आला पडतो त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. 4था फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो इजान वॉरियर संघानं. पण यानंतरची होणारी लढत अर्थातच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल यानंतरची होणारी लढत SK मोबाईल आणि लेट सुरेंदर सिंग 11 डॉक्टर सुरेंदर सिंग 11. तर संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच संपर्क करायचा आहे. यावेळेला मात्र संघनायक स्वतः आदिल खान साहेब यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. व अंबर चायनीज कडनं मात्र आता भाव थोडासा वधारलाय कारण आदिल भाई मैदानाच्या आतमध्ये आल्यास संघनायक आहेत. क्रिकेटमध्ये एक नवीन नियमावली आली आहे. नक्कीच क्रिकेट रसिकांना मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला एखादा फलंदाज झेलबाद होतो त्यावेळेला नवीन फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हा ICC ने केलेला क्रिकेटमधला नवीन नियमाचा बदल आहे. परंतु हा अप्लाय केला जाईल ऑक्टोबर पासून.
त्यामुळे इथे फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता इथे मात्र मिळते. ते गोलंदाज जफर याला. पण प्रयत्न जिगरीचे होते मैदानावरती, प्रयत्नांना मात्र मी म्हणेन की नक्कीच यश या ठिकाणी येत नाहीये, परंतु प्रयत्न होणं देखील तितकंच गरजेचं आहे. परंतु अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि संघनायकासारखा एक उपयुक्त पर्याय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चेंडूंमध्ये जर 2 षटकार आले तर अंबर चायनीज यांच्याकडनं मात्र तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक आणि 1 षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. आदिल खान साहेब यांच्यासाठी मात्र हे पारितोषिक असणार आहे स्पेशली, आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते अंबर चायनीज अर्थातच फजलूबाई यांच्याकडनं. यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू ड्रिफ्ट होतोय, आणखी बाहेर निघतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये, मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलंय. या ठिकाणी शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 2 षटकार आले तर फजलूबाई अर्थातच अंबर चायनीज यांच्याकडनं मात्र तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक. इथून मात्र पहिला षटकार येणार का? बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाहीये, चेंडू हवेमध्ये गेला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद होतोय, शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना मुन्ना असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती मात्र फलंदाज नक्कीच आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय अतिथींचं मात्र शुभागमन झालंय. त्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर करणार आहोत. परंतु हा 1 चेंडू पहिल्या सत्रातील या ठिकाणी शिल्लक आहे. या 1 चेंडू नंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण जरूर मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. नवीन फलंदाज मुन्ना नॉन स्ट्रायकिंग एंडला, मात्र स्ट्रायकिंग एंडला षटकार येणार का? याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या. फटका चांगला आहे, जोरकस फटका खेळण्याचा मानस. सिंगल मात्र आली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडंसं खराब कलेक्शन आणि 2 धावा या अंतिम चेंडूवरती मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 44 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र उभारलं गेलंय ते 45 धावांचं. तर यावेळेस आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रामदासजी नारकर साहेब, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब जे प्रमुख आयोजक देखील आहेत या स्पर्धेची, यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. सन्माननीय रामदासजी नारकर साहेब, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातो. यानंतर मी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बळीरामजी नेटके साहेब, खारघर शहर अध्यक्ष यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय ॲडव्होकेट तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सोहळा यावेळेस व्यासपीठावरती होत असताना आपण नक्कीच पाहतोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय संतोषजी आजबे साहेब, खारघर शहर सरचिटणीस यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं हा स्वागत सोहळा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आकाश गुप्ता सज्ज आहेत 2 संघनायका समवेत. ओव्हर टू आकाश. तो बिल्कुल अमित जी सुरड़कर हमारे साथ यहाँ पर उपस्थित है टॉस करने के लिए. अगला मुकाबला लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह स्पोर्ट्स क्लब कलम्बोली बनाम एसके मोबाइल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली. कॉल इज हेड. यहाँ पे टॉस जीता है एसके मोबाइल ने, तो डिसीजन बंद हो गया. इस बार टीम काफ़ी अच्छी है, तो हम पहले फील्डिंग करना चाहेंगे और जितना कम से कम हो सकता है उतना टोटल में हम सामने वाले को रोकना चाहेंगे. 2 मुकाबले में एक उलटफेर, एक बड़ा फेर किया है आपके खिलाड़ियों ने, तो इस बार बैटिंग लाइनअप में कोई चेंजेस होगा या सेम लाइनअप के साथ तीसरे मुकाबले में आप उतरेंगे? कोई चेंजेस नहीं है, जितने प्लेइंग में खेल रहे थे उतने ही खेलेंगे. और मैं बहुत उनके प्रदर्शन से बहुत खुश हूँ और मैं चाहता हूँ कि आगे भी वो ऐसा प्रदर्शन करते रहे और हम जीतते रहे. कल के दिन में हमने देखा था कि लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह के बल्लेबाजों ने इस संपूर्ण प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर मारा था
और 73 रन स्कोर बोर्ड पर लगाए थे। तो कितने कम से कम रनों पर रोकना चाहेंगे, एक क्या टारगेट है, क्या पॉइंट आपने सेट किया होगा इनके लिए? आकाश, जिस तरीके से उनकी बैटिंग सामने लाइनअप सुरू है, करायचं मैदानाच्या उसमें अच्छे आतमध्ये. बैट्समैन है, यंगस्टर है और हमारे में भी है, तो इस हिसाब से मैं इस बार कुछ रन में रोकने बाद जितने से जितना हो सकता है ना उतने ही रन में मैं उनको रोकने की कोशिश करूंगा। तो बिल्कुल बहुत बहुत शुभकामनाएं होगी इस मुकाबले के लिए। तो विकी पाटिल यहाँ पर पहले बल्लेबाजी करना है, तो कितने रनों का टारगेट सेट करना होगा, बल्लेबाजों से क्या उम्मीद होगी आपकी? ऐसा कुछ फिक्स नहीं है, जितना होता है उतना ट्राई करेंगे हम लोग, क्योंकि सामने वाले का बॉलिंग लाइनअप भी अच्छा है। देखते हैं, फिर ट्राई करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन बनाने को। आपके सामने खेलने वाली टीम विपक्षी टीम इस प्रतियोगिता में दोनों मुकाबले में ही जीत मिली है, तो उसके सामने खेलते हुए कि आपकी रणनीति स्ट्रैटेजी कुछ अलग होगी या कल के लाइनअप के साथ फिर आप मैदान पर उतरने वाले? फिलहाल तो कल का ही है, क्योंकि ये नया मैच है, उनको भी नया फर्स्ट बॉल ही है, हमको भी फर्स्ट बॉल ही है, तो देखेंगे जैसा चालू होता है फिर वही हिसाब से। तो बिल्कुल आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं रहेगी। बिल्कुल हमारे साथ अमित जी सूरजकल जुड़े हैं। तो अमित जी, इस संपूर्ण प्रतियोगिता में आप एक अच्छे कमेंटेटर भी हैं, आपके साथ कई बार हमने वार्तालाप किया है, क्या कहना चाहेंगे हमारे आयोजकों के बारे में, इस संपूर्ण प्रतियोगिता के बारे में? धन्यवाद. एक सुरेख आयोजन म्हटलं जाईल हे, कारण खूपच प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर ही जी संधी मुलांना भेटलेली आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण आयोजन कमिटीचं खरंच आभारी आहे. या प्रतियोगितेमध्ये माझीसुद्धा टीम आहे, तसेच इतर 9 टीमा आहेत, त्या 9 टीमांच्या ओनर्सने सुद्धा खूप सपोर्ट केलेला आहे. तसे 150 प्लेयर खेळत आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा ते आपला 100% एफर्ट देत आहेत आणि आपल्या टीमला जिंकवण्यासाठी 100% देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या प्रयत्नांना नक्कीच उद्या यश मिळेल. ज्या 2 टीमा फायनलला जातील त्यांच्यासाठी माझ्याकडनं गुड लक, बेस्ट ऑफ लक. आणि सर्वांनी काळजी घ्या, ऊन खूप आहे, वारंवार पाणी पित राहा, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. दुसरं कुठलंही घेणं देणं नाही. क्रिकेट हा एक दिवसाचा खेळ आहे, पण आयुष्य हे आपलं सर्वात मोठं आहे. त्यामुळे पाणी पित राहा, ऊन खूप आहे, स्वतःच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या. धन्यवाद. तो बिल्कुल ये थे हमारे अमित जी सूरजकल, एक दिलखुश इंसान, एक दिलखुश व्यक्तिमत्व। बहुत अच्छा लगा आपसे बात करके। अमित जी आइए, विराजमान हुई हमारे अतिथि कक्ष में, आपके बैठने की व्यवस्था की गई है एक चालू मुकाबले में। तो नक्कीच खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि जसं खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जोडल्या जाऊया आता राष्ट्रभाषा इथून मायक्रोफोनवरती आकाश गुप्ता। तो बिल्कुल अब तक एक मधुर वाणी सुनी हमारे गुरुवर्य सन्मानित श्री प्रवीण जी अर्जुने सर, और कुछ देर पहले हमने अपने प्रेजेंटेशन बॉक्स में सुना हमारे अमित जी सूरजकल, एक हमारे काफ़ी अच्छे मित्र, इस संपूर्ण आईसीपीएल के एक आयोजक भी कहे जाएंगे, जिनकी उनकी एक टीम इस संपूर्ण प्रतियोगिता में सहभागी हुई है, लेट एएस रोडपल्ली स्पोर्ट्स क्लब कलम्बोली। तो यहाँ पर दूसरे सत्र का सामना, यहाँ पर टारगेट सेट किया है 45 रनों का। इस बार केतन के बल्ले से आता हुआ ये खूंखार स्ट्रोक, गेंद गई सीधा सीमा रेखा पार 4 रनों के लिए। लाजवाब स्ट्रोक यहाँ पर केतन के बल्ले से आता हुआ। तो बिल्कुल यहाँ से पहली गेंद जरूर मिस्टाइमिंग स्ट्रोक खेला गया था वहां पर, लेकिन उसके बाद काफी जोरदार प्रहार अगली गेंद पर, अभी के गेंद पर किया गया। इस बार अफसर की दिशा में खेला गया, लेकिन प्राकृतिक का साथ यहाँ पर नहीं मिलता हुआ। यहाँ पर साथ मिल रहा है ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कलम्बोली को। महज 1 रन मिलेंगे, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इसी 1 रन के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो ईजान वॉरियर्स अपना दूसरा मुकाबला खेलते हुए और वहीं पर अपना तीसरा मुकाबला खेलती हुई टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कलम्बोली इस प्रतियोगिता में। अभिजीत गेंदबाजी मार्ग पर, बल्लेबाज साजिद के लिए, कप्तान के बल्ले से आता
ये लाजवाब बेमिसाल आईसीपीएल का ये लाजवाब छक्का। तो बिल्कुल काफी बढ़िया लय में है बल्लेबाज साजिद, बाकायदा जानते हैं पहले मुकाबले में पीएस स्पोर्ट्स क्लब को हराया था एक लो स्कोरिंग मुकाबले में। दूसरे मुकाबले में फोर्स फिटनेस के सामने हार का सामना करना पड़ा था, जहां पर दीपक की धुआंधार बल्लेबाजी के सामने नकमस्तक हुए थे गेंदबाज। लेकिन अब यहां पर 45 रनों का लक्ष्य रखा गया, 45 रनों का लक्ष्य, यहां पर देरी बिल्कुल भी नहीं करनी उस प्रकार की बल्लेबाजी साजिद के बल्ले से यहां पर दिखते हुए। पहले 6 रन के बल्ले से आया 4 रन, उसके बाद साजिद ने अपना दमखम दिखाया, गेंद को सीमा रेखा पार 6 रनों के लिए पहुंचाया। तो अभिजीत गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार तैयार, फिर इस बार ऑफसाइड की दिशा में खेलेगा, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया, गेंद अंदर आती हुई आई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। तो बिल्कुल ये है कप्तान इस वक्त मैदान पर क्या धुआंधार पारी खेलते हुए बीच मैदान के ऊपर अपनी टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कलंबोली को अगली फेरी में लेकर जाने के लिए संघर्षमय सामना इस वक्त मैदान पर करते नजर आ रहे हैं मायरा स्पोर्ट्स। लेकिन उतना ही तो बिल्कुल साजिद के लिए, पूरी मायरा टीम के लिए हैट्रिक 6 पर 5,000 रुपए और हैट्रिक चौके पर 2,500 रुपए की इनामी राशि सभी खिलाड़ियों के लिए। इस बार बैटिंग की एज लगी, लेकिन गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। तो यह देख सकते हैं हमारे मंच पर फजलू भाई का प्यार, यहाँ पर कैश प्राइज यहाँ पर रखा गया है। तो इसके बाद मुज्जू भाई, अब यहाँ पर दूसरी इनिंग में मुज्जू भाई ने अपने एटीएम खुले किए हैं सभी खिलाड़ियों के लिए। जो भी खिलाड़ी हैट्रिक 6 या हैट्रिक बाउंड्रीज पूरी करता है, 5,000 रुपए 6 हैट्रिक के लिए है और 2,500 रुपए हैट्रिक 4 के लिए यहाँ पर दिए जाएंगे। तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। तो काफी बढ़िया बल्लेबाजी, काफी बढ़िया शुरुआत यहाँ पर मायरा स्पोर्ट्स क्लब कलंबोली के माध्यम से देखने को मिलता हुआ। शुरुआती दौर से अभिजीत जैसे गेंदबाज पर हावी होते नजर आए बल्लेबाज अभिजीत और केतन। कल के दिन में बढ़िया गेंदबाजी इनके माध्यम से देखने को मिली थी। केतन 5 विकेट झटके थे पीएस स्पोर्ट्स क्लब के सामने खेलते हुए, लेकिन यहाँ पर बल्लेबाजी करने का मौका है। नए गेंदबाज धनंजय हिलाल। तो बिल्कुल धनंजय हिलाल ग्रामीण टेनिस क्रिकेट का एक बड़ा नाम इस वक्त मैदान के ऊपर, इस मैदान का भी इसे किंग कहा जाता है, वही खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी मार्ग पर जरूर न जाएगा धनंजय हिलाल। इस बार लेग साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक है, वहां पर जब तक खिलाड़ी आएंगे संजू शर्मा, तब तक दोनों बल्लेबाजों ने महज अपना 6 ओवर बदला 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर। तो देख सकते हैं मुज्जू जी के कैश प्राइस इस वक्त मेरे सामने आ चुकी है। 5,000 रुपए की इनामी राशि आप मेरे हाथ में देख सकते हैं, मुज्जू जी ने पार्टी भिजवाई है। वो हर खिलाड़ी के लिए जो हैट्रिक 6 या हैट्रिक 4 यहाँ पर पूरी करेगा। इस बार स्लो रन प्रति का गेंद फेंका था, गेंद को भापा परखा, वहां पे खिलाड़ी मौजूद है सूरज भोईर। यहाँ पर एक बिग विकेट, बिग मैन बैक टू द पवेलियन। केतन यहाँ पर एक बड़ा झटका लगता हुआ टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कलंबोली को ये चकमा दिया। ये देखिए ये चालाकी की, यहाँ पर स्लो रन प्रति का गेंद फेंका, मछली को दाना डाला और मछली फंसी चाल और चले अपने खेमे की चाल। केतन काफी बढ़िया पार्टनरशिप बिल्ड कर रहे थे। पहले ओवर में 17 रन की पार्टनरशिप बनाई थी, दोनों बल्लेबाजों ने रुकते तो कहीं ना कहीं मायरा टीम का जो स्कोर कार्ड है अच्छी स्थिति में होता है। लेकिन यहाँ से पहला झटका, यहाँ पर पहली सफलता मिलती हुई ईजान वॉरियर्स स्पोर्ट्स क्लब कलंबोली को, या कहा जा सकता है धनंजय हिलाल, इनके हाथों में लगी हुई पहली सफलता। तो चलिए स्पीड अप करना ईजान वॉरियर्स। तो नए बल्लेबाज अमोल कदम इनेट नंबर 3 में भेजा गया है। तीसरे क्रमांक पर अपनी टीम के लिए संघर्ष करने के लिए मैदान के ऊपर इन्हें भेजा गया है। गेंदबाजी मार्ग पर धनंजय हिलाल। बिल्कुल एक समय था, ये दोनों ही खिलाड़ी एक दूसरे के साथ खेलते थे एक ही टीम में, लेकिन आज एक दूसरे के सामने। यहां पर पहली गेंद पर जड़ दिया है, गेंद गई यार पार, सीमा पार 4 रनों के लिए। तो ये देखिए धनंजय हिलाल को भरोसा नहीं होता हुआ,
स्लोवर अंपति का गेंद फेंका गया था चकमा देने के लिए, लेकिन अमोल कदम पहले से जांचे परखे बैठे रहे उस गेंदबाज को और समय देखकर प्रहार किया और गेंद पर 4 रन जुटाए अपने स्कोर कार्ड के लिए। इसी 4 रनों के साथ रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर जा पहुंची है टोटल 22 रन। 22 के पायदान पर रन संख्या 45 रनों का पीछा करने उतरी, कहीं ना कहीं आधी मंजिल तक पहुंच चुकी है, आधा सफर तय कर चुकी टीम मायरा स्पोर्ट्स। इस बार बैट का ऊपरी हिस्सा हवा में, गेंद नो मैन जोन में लैंडिंग करते हुए गेंद यहां पर बल्लेबाज जरूर सेफ होगा, लेकिन इसी के साथ साथ दोनों ही बल्लेबाजों ने अपनी अपनी स्ट्राइक रोटेट कर ली है, यानी कि 1 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। 1 रनों का इजाफा होते हुए स्कोर कार्ड के अंदर इसी 1 रनों के साथ रन संख्या 23 ऑन स्कोर कार्ड। लॉस ऑफ द 1 विकेट टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कोलंबोली इस वक्त स्कोर कार्ड दर्शाता हुआ। गेंदबाजी मार्ग पर धनंजय हिलाल द मैन फ्रॉम उसाट ने इस वक्त गेंदबाजी मार्ग पर थोड़ी सी दूर फेंकी गई है साजिद के लिए, गेंद हवा में, गेंद जब तक गेंद के पास आएंगे खिलाड़ी, गेंद गई यहां पर सी मारेगा पार, 1 बाउंस 4 रनों के लिए। तो साजिद ये देखिए कप्तानी पारी है, ऐसे निर्णायक क्षणों में इस प्रकार की पारी काबिल तारीफ कही जा सकती है इस खिलाड़ी की। साजिद टीम की टोटल रन संख्या 27 ऑन स्कोर कार्ड है। धनंजय हिलाल जैसे गेंदबाज पर प्रहार करना कोई आम बात नहीं होती है, लेकिन साजिद जैसे बल्लेबाज ने ये कर दिखाया है, इस बल्लेबाज गेंदबाज पर हावी होते नजर आए हैं। पहले अमोल कदम, उसके बाद साजिद, इन दोनों बल्लेबाजों ने बड़ा प्रहार किया और अब तक 10 रन खर्च किए हैं इस ओवर में धनंजय हिलाल ने। अगली गेंद इस बार कवर्स में खेल दिया है, देखकर इस गेंद को पहुंचाया है, सी मारेगा पार 4 रनों के लिए। तो धनंजय हिलाल का समाचार लेते हुए तो बिल्कुल एक और बाउंड्री 2500 रुपए की इनामी राशि साजिद के नाम हो जाएगी। यहां पर अगली कोई भी गेंद पर अगर साजिद बाउंड्रीज लगाते हैं तो 2500 रुपए की इनामी राशि यहां पर रखी हुई है। हालांकि स्ट्राइक रोटेट होगी, स्ट्राइक पर अमोल कदम आएंगे, गेंदबाज चेंज होगा। गेंदबाजी क्रम पर नए गेंदबाज सूरज भोईर, कई बार इन्हें देखा गया हमने नो पैकर स्पोर्ट्स क्लब कोलंबोली की तरफ से कई बार काफी बढ़िया ऑलराउंडिंग परफॉर्मेंस इनके माध्यम से देखने को मिली, लेकिन आज ईजान वॉरियर स्पोर्ट्स क्लब कोलंबोली पिछले वर्ष के डिफेंडिंग चैंपियन की टीम में आप खेल रहे हो और एक चैंपियंस की तरह अपना खेल दिखाना है। तीसरा ओवर प्रगति पथ पर, अब तक कुल 31 रन खर्च हुए हैं, थोड़ा सा महंगा ओवर साबित हुआ। 18 गेंदें और महज 14 रनों की आवश्यकता है, तो कहीं ना कहीं ये मुकाबला एक तरफा इस वक्त किया जाता हुआ बल्लेबाजों के माध्यम से अपने एक पलड़े में खींच के लाया जाता हुआ ये सामना। इस बार थोड़ी दूर फटकी हुई गेंद ऑफसाइड के रीजन में खिलाया, काफी बढ़िया स्ट्रोक पंच किया। जब तक खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर अनिकेत मोरे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपना अपना छोर बदला, 1 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। काफी बढ़िया स्ट्रोक यहाँ पर पंच किया था अमोल कदम ने, लेकिन थोड़ी सी कमतरता, थोड़ा सा अगर गैप ढूंढते तो कहीं ना कहीं 4 रनों में तब्दील कर सकते थे, लेकिन यहाँ पर इस मुकाबले में सूझबूझ भरी बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाजों के माध्यम से तारीफ करनी होगी साजिद की कि अपने आप पर कंट्रोल रखे हुए हैं और रुक कर प्रहार कर रहे हैं। इस बार फिर लेग साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक, जब तक खिलाड़ी जिब्रान गेंद के ऊपर आएंगे, ये डायरेक्ट हिट हुई है और अंपायर ने की है थर्ड अंपायर की मांग। तो चलिए यहां से काम बढ़ गया है हमारे थर्ड अंपायर का। अंपायर सिग्नल्स, अंपायर रिव्यू आउट, अंपायर सिग्नल आउट है, लेकिन थर्ड अंपायर डिसीजन पेंडिंग। काफी बढ़िया थ्रो जिब्रान के माध्यम से वहां देखने को मिला, डायरेक्ट स्टंप्स पर लगी और कहीं ना कहीं खतरे की घंटी साजिद के लिए बजी है। क्या इट्स आउट, ये रन आउट है। तो बिल्कुल ये तालियों की गड़गड़ाहट, खुशियां यहां पर दर्शाती हुई कि साजिद जैसे बल्लेबाज को मैदान के बाहर रास्ता दिखाया, लेकिन क्या इससे वो कमतरता पूरी होगी? क्योंकि समीकरण अब यहां से आने वाली 17 गेंदें जीत के लिए मैच 14 की आवश्यकता।
16 गेंदे 13 की आवश्यकता। जिब्रान के माध्यम से फेंका गया थ्रो, लाजवाब। तो नए बल्लेबाज मैदान के ऊपर। नए बल्लेबाज आकिब। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अमोल कदम, नॉन स्ट्राइक पर आकिब। गेंदबाजी मार्ग पर सूरज भोईर इस बार उड़ा के खेलना चाहते थे, काफी तेज तर्रार गेंद आई और सीधे विकेट कीपर के दस्तानों में जा समाई। यानी कि यहाँ पर सूरज भोईर के माध्यम से फेंकी गई यहाँ पर डॉट गेंद है अमोल कदम के लिए, लेकिन यहाँ से कमबैक करने के लिए आपको विकेट्स भी लेने होंगे। डॉट के साथ साथ बल्लेबाजों पर अंकुश लगाना होगा, बल्लेबाजों को रोकना होगा यहाँ से इस मुकाबले में अपनी पकड़ निर्माण करने के लिए। फिर से एक बार लेकिन दिशाहीन गेंदबाजी, यहाँ पर व्हाइट बॉल अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का इजाफा होते हुए टीम मायरा स्पोर्ट्स के स्कोर कार्ड में अब समीकरण 12 की आवश्यकता। तो यहां से इस व्हाइट के साथ रन संख्या टोटल 33। अगली गेंद यहां पर अमोल कदम के लिए, इस बार रोवर फुटर्स की गेंद पर हल्के हाथों से लेग साइड के रीजन में खेला गया, वहां पर खिलाड़ी मौजूद, यहां पर कैच छूटा, संजू शर्मा से हुई गलती जिसका खामियाजा भुगतना पड़ेगा 1 रन के स्वरूप में। यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। इसी 1 रनों के साथ नए बल्लेबाज आकिब होंगे अब स्ट्राइक हैंड पर। अब उनकी बारी है, 11 रनों की आवश्यकता है। 11 रनों को किस प्रकार डिफेंड करेंगे ये देखना काफी उत्साहजनक होगा। सूरज भोईर एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर, तालियों के प्रोत्साहन के साथ देख सकते हैं डगआउट से प्रोत्साहित किया जा रहा है दोनों बल्लेबाजों को। तो नए बल्लेबाज आकिब के लिए सूरज भोईर गेंदबाजी क्रम पर इस बार लेकिन दिशाहीन गेंदबाजी, व्हाइट बॉल अतिरिक्त के स्वरूप में 1 और रनों का इजाफा, एक्स्ट्रास के स्वरूप में यहाँ पर रन खर्च किए जा रहे हैं। गेंदबाजी क्रम पर इस बार लेग साइड की दिशा में खेला गया स्ट्रोक, जब तक खिलाड़ी संजू शर्मा गेंद के ऊपर आएंगे, मिस फील्ड हुई वहां पर, गेंद सीमा रेखा पर, एक और चौका आता हुआ टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कलंबोली के खाते में। कहीं ना कहीं आज थर्टी 39। फोर्टी।
तो बिल्कुल यहाँ से पहली गेंद पर सफलता मिली है जिब्रान को। नए बल्लेबाज अमोल कदम की जगह पर गए हैं अम्मार। स्ट्राइक एंड पर आकिब, नॉन स्ट्राइक पर अम्मार। 11 गेंदें 5 की आवश्यकता होगी टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कोलंबोली इस टीम को। जिब्रान पहली गेंद पर सफलता जरूर मिली थी, लेकिन इस बार काफी बढ़िया गेंदबाजी। यहाँ पर डप्पा खाने के बाद गेंद समझ नहीं आई बल्लेबाज को, विकेट कीपर के दस्तानों में जा समाई। एक और डॉट गेंद यहाँ पर मिलता हुआ, एक एक डॉट गेंद इस मुकाबले में थोड़ा सा करीब लेकर आएगा जीत के टीम ईजान वॉरियर्स को। और कहीं ना कहीं एक एक रन ही इस मुकाबले में मायरा स्पोर्ट्स के लिए राहत की सांस होगी, क्योंकि महज 5 रनों की आवश्यकता है इस वक्त टीम मायरा स्पोर्ट्स क्लब कोलंबोली को। इस बार लेग साइड की दिशा में खेला गया स्ट्रोक यहाँ पर अलॉन्ग द कारपेट। वहां पर जब तक सिद्धार्थ आएंगे गेंद के ऊपर, दोनों बल्लेबाजों ने महज अपना अपना छोर बदला। 1 रन मुकम्मल किया स्कोर कार्ड के ऊपर। तीसरी गेंद पर आया ये पहला रन इस ओवर में। अब स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज अम्मार। गेंदबाजी क्रम पर जिब्रान, अगर ये 3 गेंदों में जिब्रान ने अगर तीनों गेंद डॉट निकाल लेते हैं या 1 रन खर्च करते हैं, तो आने वाली आखिरी ओवर 6 गेंदों में 3 रन, एक रोमांच बढ़ जाएगा इस मुकाबले में। लेकिन अम्मार क्या इस मुकाबले को आखिरी ओवर तक खींचेंगे? लेकिन इस बार थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी, वाइट बॉल यानी कि के स्वरूप में 1 रनों का इजाफा होता हुआ स्कोर कार्ड के ऊपर। अब जीत के लिए 3 की आवश्यकता, तो 3 गेंदों में इस ओवर के कितने रन खर्च करेंगे जिब्रान? इस बार उड़ा के खेलना चाहते थे, लेकिन बैट का किनारा लेकर गेंद गई डिक्लेयर्ड जोन में। 1 रन मिलेंगे। इसी 1 रनों के साथ रन संख्या अब 43। अब 2 रन महज औपचारिकता कही जा सकती है संपूर्ण मुकाबले में, लेकिन एक चमत्कार इस मुकाबले में वापस ला सकता है टीम ईजान वॉरियर्स को। लेकिन वो चमत्कार क्या यहां पर होगा, ये आने वाला 2 गेंद जरूर बताएगा, क्योंकि स्ट्राइक एंड पर एक बढ़िया बल्लेबाज आकिब बल्लेबाजी करते नजर आएंगे और नॉन स्ट्राइक पर अम्मार। दूर पटकी हुई गेंद, व्हाइट बॉल आखिरी के स्वरूप में मिलता हुआ बोनस, देते हुए बोनस। दूर पटकने की कोशिश थी, चकमा देने की कोशिश थी, वेरिएशन करना चाहते थे, लेकिन यहां पर कलाइयों का साथ नहीं मिलता हुआ। लाइन और लेंथ बिगड़ा और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन बोनस देती हुई। 1 रनों की जरूरत। मायरा स्पोर्ट्स अपनी दूसरी जीत से जो वंचित रही थी, इस वक्त वो दूसरी जीत यहां पर मिलेगी क्या? इस बार अलग द कारपेट खेला गया और यहां पर मायरा स्पोर्ट्स क्लब कोलंबोली ने अपनी दूसरी जीत दर्ज की आईसीपीएल इंटर कॉलोनी प्रीमियर लीग 2022 सीजन 2 में, और कहीं ना कहीं अपना जोन सेव करती नजर आएगी। 3 मुकाबले में 1 में हार का सामना करना पड़ा था और 2 में जीत मिली। अब आखिरी मुकाबला होगा, लेकिन यहां पर ईजान वॉरियर्स, पहले मुकाबले में जीत मिली, एक बड़ी जीत मिली थी, लेकिन दूसरे मुकाबले में हार का सामना करना पड़ा मायरा स्पोर्ट्स के। तो चलिए लाइनअप कीजिए और हैंडशेक करना है दोनों टीम। और अगला मुकाबला एसके मोबाइल और लेट डॉक्टर सुरेंद्र सिंह, दोनों ही टीम मैदान पर जाना है। तो चलिए थोड़ा स्पीड अप कीजिए, मैदान के बाहर आइए, नए टीमों को खेलने का मौका दीजिए। बल्लेबाजी करने के लिए पहले आमंत्रित किया गया था टीम